नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या भागामध्ये आज असं दाखवण्यात आलं आहे, की बघा इकडे चित्तोबंत टोळ हे जे आलेले असतात, ते म्हणतात, की आता जे रामाचार्यांनी आणि सुमुखनी जे काही केलेलं आहे ते चुकीचं आहे. तर त्यांना शिक्षा म्हणून असं ठरवण्यात आलं आहे, की ज्यांची सर्व संपत्ती ही आपण जप्त करावी. त्यामुळंच रामाचार्यांना हे खूप वाईट वाटतं. ते म्हणतात, की तुम्ही कोण आहे हे आम्हाला शिक्षा करणारे? आम्ही आता मालोजी राजांकडे जाऊ. त्यावेळेस गावातली लोकं म्हणतात, "जाऊ द्या." ते जरी मालोजी राजांकडे जरी गेले, तरीही त्यांना उलट चांगली मोठी शिक्षा मिळेल. कारण त्यांनी जे काही केलेलं आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यावेळेस श्री स्वामी समर्थ महाराज हे म्हणत असतात, की तुम्हाला जे काही मिळत आहे, ते तुमच्या कर्मानेच तुम्हाला ती शिक्षा ही मिळत आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही आता ही शिक्षा भोगायला तयार राहा. इकडे आता स्वामी समर्थ महाराज म्हणतात, की तुम्हाला शिक्षा ही आता अटळ आहे आणि जे काही होणार आहे ते तुम्हाला आता हे भोगायचं आहे. तर इकडे चंद्रकांत असतो ते म्हणतात, "आम्ही आता बघून घेऊ." त्यावेळेस स्वामी म्हणतात, "हे बघ चंद्रकांत, तुला सांगून सुद्धा समजत नाही का, की तू जे काही करत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. नंतर ना पश्चातापाची वेळ मात्र नक्की येईल." इकडे श्री स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा आता शकुंतलेला म्हणत आहे, की "हे बघ शकुंतला, तू जे काही करत आहे ते पहिले जी होत आहे ती आपल्याकडनं चुकी होती आणि दुसरणी जी होत आहे ती आपण मुद्दामन केलेली ती घटना असते. त्याच्यामुळं तुला आम्ही वारंवार समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तू तुझी काळजी घे." इकडे आता बाळप्पा महाराज असतात, ते स्वामी समर्थ महाराज बाळप्पा महाराजांना म्हणतात, की "हिशोबाची चोपडी मला पाहिजे, तू आणून दे. आज मी हिशोब करणार आहे." त्यावेळेस बाळप्पा महाराज म्हणतात, की "मी इथेच ठेवली होती, ती आता दिसतच नाहीये." त्यावेळेस स्वामी म्हणतात बाळप्पांना, "तुझा हा हलगर्जीपणा खूपच वाढत चालला आहे. तुला माहीत आहे ना, आज मी हिशोब करणार आहे. मला आत्ताच्या आत्ता ती हिशोबाची चोपडी पाहिजे." दुरूनच सुंदरबाई हे सगळं ऐकत असती आणि मनातल्या मनात म्हणत असती, "बरं झालं आता आता स्वतःला सगळी जबाबदारी घेण्याची हौस आहे ना आणि आता शोधत बसा हिशोबाची चोपडी. कितीही शोधलं तरीही आता मिळणार नाही. मी अशा ठिकाणी ठेवली आहे." असं म्हणून सुंदराबाई हसत असते. स्वामी समर्थ महाराज सांगतात बाळप्पांना, "ठीक आहे, तुम्हाला माहीत नाही ना कुठे आहे हिशोबाची चोपडी, तर 4 जोड्या घेऊन या." त्यावेळेस बाळप्पा महाराज हे 4 जोड्या घेऊन येतात. त्यावेळेस ते 4 जोड्या श्री स्वामी समर्थ महाराज बाळप्पांना, भुजंगाला गयाला आणि सुंदराबाईला देतात आणि म्हणतात, की ज्यांनी कोणी ती हिशोबाची चोपडी घेतली असेल, त्यांच्या त्या जोडीमध्ये ती चोपडी मिळून जाईल. असं म्हणत असताना सर्वजण बाहेर जातात आणि एक-एक प्रदक्षिणा मारत असतात. सगळ्यांच्या हातामध्ये झोळी असती, पण कोणाच्याही त्या झोळीमध्ये ती चोपडी येत नाही. मात्र सुंदरबाई प्रदक्षिणा मारायला लागती, तर तिच्या भोवती एक विशोबाची चोपडी भेटते. दुसरने ती चो प्रदक्षिणा मारायला लागते, तर पुन्हा दुसरने सुद्धा हिशोबाची चोपडी मिळते. ती नेहमी वारंवार लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असती, जेणेकरून ती कोणाला दिसू नये. पण नंतर ना मात्र स्वामी समर्थ महाराज अशी लीला करतात, की तिच्या सगळ्या भोवती हीच हिशोबांच्या चोपड्या दिसत असतात. शेवटी ती वैतागते आणि त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज म्हणतात, "काय झालं?" त्यावेळेस सुंदरबाई माफी मागते आणि त्यावेळेस सगळ्यांना समजतं, की हिशोबाची चोपडी ही सुंदराबाईंनीच लपवली असते. स्वामी म्हणतात, "सुंदरे, आता तरी तू सुधर आणि बाळप्पांना शिक्षा होण्याच्या हिशोबाने त्यांच्याकडनं चुका होण्याच्या हिशोबाने तूच तुझं काम तू व्यवस्थित कर. तो त्याचं काम व्यवस्थित करत आहे." असं म्हणत असताना आता ते ठरवतात, की आपल्याला आता या मठामध्ये आता नवरात्रीचा कार्यक्रम करायचा आहे. इकडे मात्र रामाचार्यांना खूप वाईट वाटत असतं, की पूर्ण गाववाल्यांसमोर त्यांची सर्व संपत्ती गेलेली असते. त्यावेळेस सुमुख म्हणतो, की "हे तुम्ही काय करत आहे? तुमच्याच अंगावर विहिरीतलं पाणी का टाकत आहात?" तर त्यावेळेस ते काहीच बोलत नाही. त्यावेळेस तो सुमुख म्हणतो, "हे बघा, तुम्ही त्या बुवाच्या नादी लागू नका. जसं तुम्ही त्या बुवाच्या नादी लागसाल, तर नुकसान हे तुमचंच होईल. गेली तर गेली संपत्ती, 2-4 पूजा तुम्ही जास्त करा आणि त्यामुळे तुमची गेलेली संपत्ती परत येईल." त्यावेळी चंद्रकांत म्हणतो, "मी त्या बुवाला चांगलाच धडा शिकवणार आहे आणि त्या शकुंतलेचा होकार मी मिळवणारच आहे." त्यावेळेस तो सुमुख आणि रामाचार्य म्हणतात, "जोपर्यंत चंद्रकांत आपल्या बाजूने आहे, तोपर्यंत आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही." इकडे बाळप्पा महाराज आता ठरवतात, की आता कोणी कोणती कामं करायची आहे. पण नवरात्र सुरू व्हायच्या अगोदर आपल्याला स्वच्छता मात्र केली पाहिजे. त्यावेळेस सुंदरबाई म्हणती, "नाही बाबा, माझ्याकडनं कोणती स्वच्छता होणार नाही. मला धुळीचा त्रास आहे." त्यावेळेस बाळप्पा म्हणतात, "ठीक आहे, तुम्ही दुसरं काम करा. आम्ही ते कामं करू." प्रत्येकजण थोडं-थोडं काम हे वाटून घेतात. आणि आता पुढील भागामध्ये असं दाखवण्यात येणार आहे, की इकडे शकुंतला
आता श्री स्वामी समर्थ महाराज हे समजून सांगत आहे शकुंतलेला. तसेच आता चंद्रकांतला सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांची एक वेगळीच लीला दाखवणार आहे. जेणेकरून चंद्रकांतला आता धडा मिळणार आहे. तसेच शकुंतलेला सुद्धा आता स्वामींचा एक नवा अवतार सुद्धा समोर येणार आहे. तर पुढील भाग पाहायला नक्कीच विसरू नका. पुढील भागात काय-काय होणार आहे, हे मी माझ्या या चॅनल मार्फत नक्कीच सांगल. श्री स्वामी समर्थांची मालिका, श्री स्वामी समर्थांचं चरित्र खूप सुंदर पद्धतीने दाखवत आहे आणि ज्यांना कोणाला त्यांचं चरित्र पाहायचं असेल, त्यांनी नक्कीच ही मालिका बघा. जेणेकरून आपल्यालाही कळेल, की श्री स्वामी समर्थ महाराजांचं किती सुंदर असं चरित्राची या कथेमध्ये यांनी मांडणी केलेली आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ.